नमस्कार, मी दीपक देशमुख. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज गुढीपाडवा, मराठी नववर्षाचा पहिला दिवस, चैत्र शुक्ल प्रतिपदा. आज सगळे नव्या कामाची सुरुवात करतात आणि आपल्या घरासमोर गुढी उभारतात. महाराष्ट्रात गुढीपाडवा खूप थाटामाटात साजरा केला जातो आणि तो चंद्र सौर नववर्षाची सुरुवात करणारा वसंत उत्सव आहे. गुढीपाडव्याला सांस्कृतिक महत्त्व खूप आहे. महाराष्ट्रात मुख्यतः ठाण्यात चित्ररथ काढले जातात. पारंपरिक वेशभूषा करून ढोल, ताशे, नगारे, लेझिम याच्या सहित सामाजिक आशयाचे चित्ररथ असतात. आज आपण जाऊया मी राहतो त्या शांतिवन सहनिवासामध्ये आणि पाहूया त्यांनी कसा साजरा केला आहे गुढीपाडवा. शांतिवन सहनिवासातील उत्साही महिलांनी खूप छान प्रयत्न केला आहे. ज्यांनी हा कार्यक्रम आखलाय, योजलाय, डायरेक्ट केलाय त्या रुपाली गुरव आणि संचेती बुगडे यांना विचारूया या कार्यक्रमाबद्दल. नमस्कार, मी रुपाली गुरव. नमस्कार, मी संचेती बुगडे. दरवर्षी आम्ही सोसायटीमध्ये 31st, होळी असे वेगवेगळे सण साजरे करतो. मग यावर्षी काय करायचं असं ठरवलं. मग म्हटलं आता आपली नवीन वर्षाची सुरुवात होते, मग त्यानिमित्ताने लेझिमचा प्रोग्राम आपल्या सोसायटीमध्ये आपण घ्यावा असं ठरवण्यात आलं. आणि मग त्या दृष्टीने आम्ही थोडा मैत्रिणी सगळ्याजणी बसून विचार केला की काय करायचं. मग हिला लेझिम थोडंफार येत होतं, त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की लेझिम खेळूयात, म्हणजे सगळ्यांना आम्हाला तसं ठरवता येईल लेझिम कशी करायची, काय करायची असं ठरवलं आम्ही आणि सुरुवात चालू केली. पण आमच्या शांतिवनमधल्या मुलांना लेझिम पकडायची कशी हे सुद्धा माहीत नव्हतं. तर सुरुवात आमची तिकडून चालू झाली की लेझिम शिकवण्यासाठी आपल्याकडे लेझिम हवी, पण आमच्याकडे एकच लेझिम होती. सो आम्ही घरात बसून प्रॅक्टिस केली लेझिमची. थोड्याशा स्टेप्स डिसाईड केल्या, म्युझिक डिसाईड केली काय असली पाहिजे आणि त्याच्यानुसार आम्ही सुरुवात केली लेझिम शिकायला. पण आमच्याकडे दिवससुद्धा खूपच कमी होते कारण मुलांच्या एक्झाम्स चालू आहेत आणि सगळं चालू असल्यामुळे आम्हाला एका आठवड्यामध्ये हा कार्यक्रम बसवायचा होता. आणि मग आम्ही तिथून तशा दिशेने आम्ही चालू केलं. लेझिम आणण्यापासून आमची सुरुवात झाली होती. मग आम्ही लेझिम बऱ्याचशा लेझिम कुठे भेटतात ते शोधलं. आम्ही सगळ्या मुलांसाठी लेझिम खरेदी केल्या, कारण लेझिम घेतल्यानंतर नुसती हाताने प्रॅक्टिस करणं आणि ती होल्ड करणं माहीत असणं जरुरी आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या हातामध्ये लेझिम असणं जरुरीच आहे. म्हणून आम्ही पहिले लेझिमची व्यवस्था केली, स्टेप ठरवल्या आणि मग अशा प्रकारे आम्ही थोडे दिवस प्रॅक्टिसला सुरुवात केली सोसायटीच्या अंगणामध्ये. त्यानंतर आम्ही गेटअप ठरवला की आता लेझिम तर झालं, स्टेप झाल्या, मग आता आपला ड्रेस कोड काय ठेवायचा. मग आम्ही असं ठरवलं की बायकांसाठी नऊवारी आणि मुलांसाठी व्हाईट जब्बा कुर्ता. पण नुसतं एवढ्यावरच कार्यक्रम खूप छान दिसला नसता. सो त्यासाठी आम्ही फेटे अरेंज करायचं ठरवलं, कारण आपला महाराष्ट्रीयन लुक फेट्याशिवाय अपूर्णच आहे. सो आम्ही फेटे आणण्याचं ठरवलं. त्याच्यासाठी पण खूप शोधाशोध करावी लागली आणि पण फायनली आमचे ते लुक झाला. पण फक्त आमच्या लहान मुलांसाठी किंवा मोठ्या माणसांसाठी हे मर्यादित नसून लहान मुलांना सुद्धा यात इन्क्लूड करून घेण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी प्लॅन केला. आणि आय थिंक आपण त्याच्यासाठी मग छोट्या मुलांना एकदमच छोटे आहेत की जे लेझिम पकडू नाही शकत, त्यांना मी तुळशी वृंदावन दिलं आणि मुलींना तुळशी वृंदावन दिलं आणि मुलांना टाळ दिले. आणि ते आमच्या सगळ्या ग्रुपच्या पुढे ते आमचे छोटेसे लीडर मस्त ते होल्ड करत होते. आणि असा मी आमचा प्रोग्राम चालू केला. लेझिममध्ये वेगवेगळे प्रकार करायचे ठरवले, रचना करायची ठरवली. छोट्या मुलांना मस्त गोलाकारमध्ये बसवलं, मधल्या मुलांना फिरती राहील अशी एक घेतली आणि बायका खाली वगैरे बसू शकत नाही म्हणून त्यांना उभ्यानीतून नृत्य प्रकार आम्ही करायला सांगितला. पण मला असं वाटतं संचिती, त्यामध्ये झेंडा फिरवायची रचना जास्तच छान झाली. हो, जी की तुझी आयडिया होती, तर तू त्याच्यावर बोलशील तर जास्त. म्हणजे आम्ही काय केलं की झेंडा गोल गोल फिरला पाहिजे म्हणून आम्ही पहिले एक तवा घेतला, तवा मिडलला ठेवला, 4 मुलं अशी समोरासमोर बसवली मुली आणि त्यांच्या बाजूला 4 माणसं उभी केली आणि मध्ये एक मुलगा झेंडा घेऊन उभा राहिला. म्हणजे 4 मुलींचे पाय त्या तव्याच्या आत टच झाले
आणि बाकीच्या चौघांनी जेव्हा त्यांना पकडलं आणि गोल फिरले तेव्हा ऑटोमॅटिक मधला मुलगा जो आपला झेंडा फिरत होता तो मस्त फडकला गेला आणि ते एकदम दिसायला खूप छान झालं. त्या तव्याच्या या बेसमुळे हे ऑटोमॅटिक हे सगळे चक्र घुमलं आणि ते सगळ्यांनाच आवडलं.
केला. खूप सुंदर छान प्रोग्राम झाला. आमची अपेक्षा नव्हती एवढ्या कमी दिवसात एवढा छान होईल, पण प्रत्येकाने छोट्या मुलांपासून जवळजवळ मोठ्यांपर्यंत सगळ्या महिलांनी पुरुषांनी आम्हाला मदत केली. छान प्रोग्राम झाला आमचा. आणि आम्हाला झेंडे सुद्धा मिळाले, झेंडे फडकवण्यासाठी. सो ते सुद्धा एक मोठी गोष्ट होती, झेंडा अरेंज करणं सुद्धा. पण लकीली 2 झेंडे आमच्याकडनं अरेंज झाले आणि आम्ही खूप छान पद्धतीने आमचा कार्यक्रम करू शकलो. पण आता जेवढा चांगला झाला आहे त्याच्यापेक्षाही खूप चांगल्या पद्धतीने पुढच्या वर्षी व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतल्याचा आम्हाला अजून खूप आनंद होईल. आमचे आता जेवढे माणसं होते त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी प्रॅक्टिसला आली, मदत केली, हे केली, तर आम्हाला खूप छान वाटेल. मोठ्या प्रमाणावर हा सण आपला मराठी साजरा करता येईल. धन्यवाद. असे कार्यक्रम नियमित आयोजित केले पाहिजेत, ज्यामुळे रहिवाशांमध्ये एकत्र येण्या आणि सांस्कृतिक कौतुकाची भावना निर्माण होण्यास मदत होऊ शकते. तरुणांना त्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ असलं पाहिजे आणि आपल्या सगळ्यांना याच्याबद्दल खूप अभिमान असला पाहिजे. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन दाबायचं विसरू नका.